रावरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षयदादा कर्डिले यांचा ना भूतो ना भविष्य ऐतिहासिक विजय झाला आहे। सुमारे 1,12,000 मतांनी ते निवडून आले व आपल्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते आहे। दादा, खरं तर सर्वांचं रावरीकर व पाथर्डी मतदारसंघातील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। काय वाटतं अक्षयदादा यांचा मोठा असा विजय झाला? खरं तर ही विजयची जी आमचा अक्षयदादांचा विजय झाला आहे, थोडं थांबा ना राव यार, बोलू द्या ना तुम्ही, मध्ये काय असतं? आम्ही खरं तर कडले साहेबांना खूप मिस करतोय। हा सगळा जो वारसा सगळा कडले साहेबांचा 1995 साली माझा जन्म झाला, त्यावेळेस कडले साहेब आमदार झाले होते। 1996चा अक्षयदादांचा जन्म आहे। ही खरी तर पोटनिवडणूक आहे, पण अक्षयदादांनी भूतून भविष्य असं मतदान घेतलेलं आहे आणि यापुढे पण आमचे अक्षयदादा म्हणजे आमचा जोपर्यंत श्वास आहे, शेवटच्या श्वासपर्यंत आम्ही अक्षयदादांचे कार्यकर्ते राहणार आहोत। आणि मला फक्त याचं एकच सांगायचं आहे की आम्ही फक्त कडले साहेबांना आत्तापर्यंत खूप मिस करतोय। सर्व पहिल्यापासूनच चालू होतं का अक्षयदादा कर्डिले हे अगदी वन साईड निवडून येणार व अगदी तसंच जनतेने मोठा कौल तुमच्या बाजूने दिलेला आहे। जवळपास आता 13 फेरे झालेले आहे। 50 ते 60 हजारापेक्षा जास्त आघाडीने आता अक्षयदादा कर्डिले आज खऱ्या अर्थानं राहुरीनी आपले सर्वांचे सन्माननीय कर्डिले साहेब, शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली या ठिकाणी मिळालेली आहे असं आम्ही सगळे कार्यकर्ते समजतोय। आणि यापूर्वीही कर्डिले साहेबांना असंच लीड या राहुरीने दिला आहे आणि आताही तसंच लीड अक्षयदादांवरही प्रेम तेवढंच केलं आहे। याच्यापूर्वीही तसंच प्रेम होतं, आजही तसंच प्रेम आहे। याचा उत्साह आम्ही आज नाचून गागून करत आहोत, पण तरी एक खंत आमच्या मनात आहे की आमच्यासोबत आमचे कर्डिले साहेब नाही आहे। खरं तर मुख्यमंत्री साहेब सुद्धा या ठिकाणी सभा त्यांनी घेतली होती आणि मोठी एक विकासाच्या घोषणा केल्या असतील। त्यामध्ये रावरी विद्यापीठाची 1000 एकर जमीन MIDCसाठी, त्यानंतर वांबोरी चारीचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला होता। एवढा मोठा मतांचा कौल तुम्ही दिलेला आहे, त्यामुळे आता त्यांचं सुद्धा आता अधिकारी त्यांनी सुद्धा आता कामं करून दिले पाहिजे। नक्कीच त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ज्या दिवशी सांगितलं तुम्हाला आम्ही बेरल चेक देऊन जातो, बेरल चेकचा अर्थ हाच आहे की MIDC असेल तर तरुणांना रोजगार असेल, त्या ठिकाणी राहुरीची किंवा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला हातात काम मिळेल, प्रत्येकाला त्याचा न्याय मिळणार आहे। या निमित्ताने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्या निमित्ताने आम्ही त्या पद्धतीने काम केलं आहे आणि अक्षयदादा कर्डिले यांना आम्ही भरघोस मतांनी विजय केला आहे। या ठिकाणी खरं तर एवढा मोठा विजय होताना दिसतोय, काय वाटतं तुम्हाला? हा युवा शक्तीचा विजय आहे, युवा नेत्याचा विजय आहे, युवकांनी प्रेरणास्थान ठेवलेले आमच्या अक्षयदादांचा विजय आहे आणि सर्वांना सोबत घेऊन ह्या युवा शक्तीचा विजय असल्या कारणानं दादांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार करून सन्मान करूनच सगळ्यांना विचारात घेऊनच हे यश गाठलेलं आहे। म्हणून हा विजय 35 वर्षापासून जी कर्डिले साहेबांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केली त्या पद्धतीने आशीर्वाद म्हणून युवा नेते कामाची पावती म्हणून अक्षयदादा कर्डिले यांना जनतेने